मुळात निवडणूक म्हणून मी बघतच नाही, कारण निवडणूक ही प्रत्येक 5 वर्षाला येते. आपल्या समस्या आहेत त्या कायमच राहणार आहेत. ज्या समस्या मी लहान असताना बघतोय त्या समस्या अजून आहेत. नगरपालिकेची निवडणूक कशासाठी असते? रस्ते, लाईट, पाणी, म्हणजे बरेच वर्ष ह्या मुद्द्याभोवतीच आपले इलेक्शन फिरते. माझं असं म्हणणं आहे, आता तंत्रज्ञान वाढलंय, जग पुढे निघालंय, अजून किती वर्ष आपण रस्ते, लाईट आणि पाणीसाठीच बांधणार आहे? मला ह्या इलेक्शनला एक सांगायचं, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी काहीतरी नवीन योजना आणल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला तेच जर मुद्दे घेऊन लढत असतील ना तर त्याचा काय उपयोग नाही. नवीन मुद्दे काहीतरी आणले पाहिजेत. आणि मला असं वाटतंय जो उमेदवार चांगला मुद्दा मांडणार आहे, चांगल्या समस्या आपल्या समोर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यालाच आपण मतदान केलं पाहिजे. काय तू आता नवीन तरुण आहेस, तुला काय वाटतंय काय ईश्वरपूरमध्ये अजून बाकी आहे, व्हायचं बाकी आहे, ते झालं पाहिजे? बऱ्याच गोष्टी आहेत, जशा आता कचऱ्याची समस्या आहे भरपूर. लोक रोडवर कचरा वगैरे टाकतात, तर त्यासाठी आता काय आपल्याकडे गाड्या आहेत, पण काही काही ठिकाणी गाड्या येतात का नाही हे लोकांना कळत नाही किंवा काय. मी म्हणतोय नवीन तंत्रज्ञान वापरून आपण ज्या गाड्या आहेत, कचरा गाडी, त्याला जीपीएस टेक्नॉलॉजी म्हणा, एखादं आपल्या नागरिकांसाठी काय ऍप बनवलं पाहिजे, त्यावरती आपल्या भागातली गाडी कुठं आहे, कधी येणार आहे ह्याची आपल्याला माहिती आली पाहिजे, जेणेकरून आपला कचरा माणसं लोक रस्त्यावर घेऊन येतील आणि ते टाकतील. तसं बरेच आता हे रस्ते होतात, कोट्यावधी रुपये प्रत्येक वेळेला खर्च करायचा, खड्डे पडले की परत नवीन फंड आणायचा, परत खड्डे मुजवायचे, म्हणजे 5 वर्ष परत दुसरी निवडणूक आली की उभं राहायचं, सांगायचं मी रस्ता करून देतो, नाले करून देतो. याला कुठेतरी नागरिक पण जबाबदार आहेत. नागरिक 100% नागरिक जबाबदार आहेत. ज्यावेळेला आपल्या भागात रस्ता सुरू असतोय ना, कुठलाही नागरिक त्या रस्त्यावर जाऊन बघत नाही की क्वालिटी कशी आहे, किती रुपये खर्च झालाय, कुठून कुठपर्यंत रस्ता होणार आहे, जे नाला बांधतोय, नाल्याची जे मटेरियल वापरलं जाते ते कुठल्या क्वालिटीचं आहे. नाले करून नगरसेवक निघून जातात, पण त्या नाल्याचा ढाळ कुठं हीच माहित नसते त्यांना. नाला करताय पण पाणीच निघत एवढी शोकांतिका का? ह्यांचं लक्षच नाही ना. म्हणजे ह्यांना फक्त काय निवडणुकीच्या आधी आश्वासन द्यायचं आणि परत गायब व्हायचं, परत लक्ष द्यायचं नाही. मी आता हे निवडणूक आहे ना, मी तरुणांना, विशेषतः तरुणांना असे आवाहन करेल की पक्ष बघून मतदान करूच नका. व्यक्तिशः ज्या माणसापर्यंत तुम्ही पोहोचू शकताय ना त्या माणसाला मतदान करा. काय वाटतं काय नगरसेवकाची क्वालिटी असली पाहिजे? एकतरी नगरसेवक आता जे आहेत ना ते तरुण पाहिजेत, ते शिकलेले पाहिजेत, आणि मुळात भ्रष्टाचार होणारच, 100% होणारच, त्याला काय आपण हे करू शकत नाही. कमी भ्रष्टाचार करणारा नगरसेवक असावा. आणि आता ईश्वरपूरमध्ये तर जवळजवळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फायनल झालेले आहेत. जयंतराव पाटील साहेब यांच्या पक्षातून मलगुंडे जात आहेत, तर भाजपकडून अजून अधिकृत घोषणा नाही, पण जवळजवळ विश्वनाथ डांगे बापूंचे नाव चर्चेत आहे. काय वाटतंय कोण सरस आहे? मी तेच सांगतोय, पक्ष बघून किंवा हे बघून मतदान करूच नका. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतंय ना त्याला तुम्ही मतदान केलं पाहिजे. हो.